मॉर्निंग ऑल. आता आपण ऊती हा चॅप्टर बघूया. टिश्यू. ऊतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो? हिस्टोलॉजी असे म्हणतो. हिस्टोलॉजी ही संज्ञा मेयर या शास्त्रज्ञाने दिली. ओके, मेयरनी हिस्टोलॉजी ही संज्ञा दिलेली आहे. जीवन सरळ आणि जटिल यामध्ये पेशीबद्दल बघू आपण. पेशी हे सर्व सजीवांचे रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एकक आहे. हे सर्व सजीव हे पेशींपासूनच बनलेले आहेत. ओके, आता ऊतींमध्ये बघा समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाला आपण ऊती असे म्हणतो, ज्यांचं समान रचना आणि कार्य असतं. अनेक ऊती एकत्र येऊन अवयव बनलेला असतो. अवयव एकत्र येऊन अवयव संस्था बनते आणि अवयव संस्थेपासूनच सजीव बनलेला असतो. ओके, आता प्राणी ऊती बघू आपण. ॲनिमल टिश्यू. ॲनिमल टिश्यूमध्ये दोन प्रकार पडतात टिश्यूंचे. एक आहे सिंपल टिश्यू आणि कॉम्प्लेक्स टिश्यू. ओके, सरळ ऊती आणि जटिल ऊती. आता सरळ ऊतीमध्ये बघा अभिस्तर नावाची ऊती येते. अभिस्तर ऊती म्हणजेच काय? तर सरळ पट्टकी अभिस्तर, स्तरित पट्टकी अभिस्तर, स्तंभीय अभिस्तर, रोमक स्तंभीय अभिस्तर, घनाभरूप अभिस्तर आणि ग्रंथील अभिस्तर. ओके, अभिस्तर. तर जटिल ऊतीमध्ये बघा संयोजी ऊती येतात, स्नायू ऊती येते आणि चेता ऊती येते. कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू. जटिल ऊतीमध्ये बघू आपण आता संयोजी ऊती, कनेक्टिव्ह टिश्यू. यामध्ये कोणते येतात? तर अस्थि ऊती येते, बोन्स, रक्त ऊती, ब्लड, अस्थिबंध, लिगामेंट, स्नायुरज्जू येतात, टेंडनॉन्स, कास्ती येतं, कार्टिलेज आणि विरल चरबीयुक्त. ओके, हे सर्व येतं संयोजी ऊती. स्नायू ऊती म्हणजे मस्क्युलर टिश्यू. यामध्ये येतं ऐच्छिक, कंकाली पट्टकी, अनैच्छिक येतं अपट्टकी आणि परिहद येतं. ओके, स्नायू ऊतीमध्ये. चेता ऊतीमध्ये बघा नर्वस टिश्यूमध्ये चेता ऊती आणि चेतापेशी येतात. आता म्हणजे काय बघा, पेशीपासून बनलेले ऊती, ऊतींपासून बनलेले अवयव संस्था आणि अवयव संस्था म्हणजेच ऑर्गन सिस्टीमपासून बनतो सजीव. प्राणी ऊतीच्या एका प्रकाराबद्दल माहिती पाहूया. प्राणी ऊतीच्या एका प्रकाराबद्दल माहिती पाहू आता डिटेलमध्ये आपण. सरळ ऊती, सिंपल टिश्यू. यामध्ये अभिस्तर ऊती. ओके, अभिस्तर ऊती ज्या पेशीपासून बनलेल्या असतात त्या पेशी एकमेकींना चिकटून दाटीवाटीने रचलेल्या असतात. बाह्य पर्यावरण आणि शरीराचा अंतर्भाग यातील पदार्थाचे आदानप्रदान करण्याचे कार्य या ऊती करतात. या ऊती शरीराच्या विविध अवयवांचे संरक्षण करत असतात. अभिस्तर ऊतीचे 6 प्रकार पडतात, त्याविषयी माहिती बघू आपण आता. सरळ पट्टकी अभिस्तर जे आहे ते यामध्ये बारीक चपट्या असून नाजूक अस्तर तयार करत असतात. बाह्य पर्यावरण आणि शरीराचा अंतर्भाग यातील पदार्थाचे आदानप्रदान करण्याचे कार्य या ऊती करतात. या ऊती शरीराच्या विविध अवयवांचे संरक्षण करत असतात. अभिस्तर ऊतीचे 6 प्रकार पडतात. सरळ पट्टकी अभिस्तर यातील पेशी बारीक चपट्या असून नाजूक अस्तर तयार करत असतात. ओके, यांच्याद्वारे ठराविक पदार्थाचे वहन केलं जातं. सरळ पट्टकी अभिस्तर जे आहे ते ठराविक पदार्थाचे वहन करत असते. ओके, आता याचा आढळ कुठे होतो? तर रक्तवाहिन्यातील स्तरांमध्ये, फुफ्फुसातील वायुकोश, अन्ननलिका व तोंडाच्या आतील स्तरांमध्ये सरळ पट्टकी अभिस्तर बघायला मिळते. आता स्तरित पट्टकी अभिस्तर जे आहे ते त्वचेचे स्तर आहेत. ओके, ते कार्य याचं काय आहे? तर शरीरातील अवयवांचे संरक्षण करणे व त्वचेची झीज रोखतात हे स्तरित पट्टकी अभिस्तर. आणि याचा आढळ कुठे होतो? त्वचेच्या बाह्य स्तरांमध्ये स्तरित पट्टकी अभिस्तर बघायला मिळतं. स्तंभीय अभिस्तर जे आहे ते स्तरित पट्टकी अभिस्तर जे आहे ते शरीरातील अवयवाचे संरक्षण करतात आणि त्वचेची झीज रोखतो. ओके, आता स्तंभीय अभिस्तर बघू. आतड्याचे स्तंभ म्हणतात त्याला. या अभिस्तराच्या पेशी लांब असून स्तंभाप्रमाणे असतात. पाचक रसाचे स्त्रवण आणि पोषण द्रव्याचे शोषण करतात ह्या. आणि याचा आढळ कुठे येतं? आतड्याच्या आतल्या स्तरामध्ये आढळतात हे स्तंभीय अभिस्तर. रोमक स्तंभीय अभिस्तर हे श्वसनामार्गामध्ये आढळतात. श्लेष्मक द्रव्य व हवा पुढे ढकलण्यासाठी मदत करतात. रोमक स्तंभीय श्वसनमार्ग मोकळा ठेवतात. कोणाला म्हणतात? तर स्तंभीय अभिस्तर हे ऊतीमधील पेशींना केसांसारखी रोमके असतात त्यांनाच रोमक स्तंभीय अभिस्तर असे म्हणतात. ओके, घनारूप अभिस्तर जे आहे ते वक्र लाळ यामध्ये असते. लाळ ग्रंथीच्या नलिकेमध्ये वक्र नलिकेचा आतला स्तर जो असतो तिथं घन अभारूप अभिस्तर सापडते. याचं कार्य काय? तर वक्रांमध्ये उपयुक्त पदार्थांचे शोषण करणे, मूत्र विसर्जनपूर्वी लाळ स्त्रवणे. घन अभारूप का बरं म्हणतात त्यांना? कारण यातील पेशी या घनाकृती असतात. ओके, आता ग्रंथील अभिस्तर यांचा आढळ होतो त्वचेवरील ग्रंथी आहेत. कार्य आहे त्वचेतून घाम, तेलद्रव्य व श्लेष्म स्त्रवणाचे कार्य ग्रंथील अभिस्तर ऊतींमध्ये घडत असतं. जटिल ऊती या कॉम्प्लेक्स टिश्यू आहेत. त्या जटिल ऊती एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींना बनलेल्या असतात. या पेशी एकत्रितपणे कार्य करतात. जटिल ऊतीचे 3 प्रकार पडतात: संयोजी ऊती आणि स्नायू ऊती, चेता ऊती. ओके, जटिल ऊतीचे 3 प्रकार पडतात: संयोजी, स्नायू आणि चेता ऊती. संयोजी ऊती म्हणजेच काय? कनेक्टिव्ह टिश्यू. संयोजी ऊती ही जटिल प्रकारची ऊती आहे.
संयोजी पेशींमध्ये आधारके असतात. संयोजी ऊतीच्या कार्याप्रमाणे या आधारकाचे स्वरूप, घनता, प्रमाण ठरलेलं असतं. संयोजी ऊतीचे 7 प्रकार बघायला मिळतात. ओके. अस्थिऊती, बोन्स म्हणतो आपण तिला. शरीराचा आधार चौकट बनविणे, शरीरातील मेन पार्टला आधार देतात. मजबूत असतात, लवचिक नसतात. या ऊती स्नायूंना घट्ट धरून असतात. याचा आधार म्हणलं तर अस्थिपेशी व कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या संयुगापासून बनलेल्या आधारकात घट्ट रुतलेल्या असतात ह्या अस्थिऊती. ओके. आता रक्त नावाचे जे आहे ते याचं कार्य काय? वायू, पोषक द्रव्ये, संपर्के इत्यादींचे शरीरभर वहन करणे. रक्त हे द्रवरूप संयोजी ऊती आहे. ओके. रक्त कशी आहे? संयोजी ऊती आहे. रक्तद्रव्यामध्ये RBC, WBC, ब्लड प्लेटलेट्स असतात. अस्थिबंध बघू आता. लिगामेंट, 2 हाडांची जोडणी करण्याचे कार्य अस्थिबंध करतात. अस्थिबंध आपल्या पायाच्या पोटरीतील हाडी, मांडीतील हाडं यांच्यामध्ये असतात. ओके. ते म्हणजे अस्थिबंध कुठे कुठे असतात? पोटरीतल्या हाडांमध्ये, मांडीतल्या हाडांमध्ये यांना जोडण्याचं कार्य करतात. त्यामुळे आपल्या गुडघ्यास मजबूती येते. हाडांच्या अस्थींच्या सांध्यांवर आढळ आहे यांचा. अस्थिबंधामध्ये अतिशय कमी प्रमाणात आधारक असतात. आता स्नायुरज्जू बघा. टेंडन्स हे स्नायुरज्जू नेत्रगोलास व त्या भोवतालच्या हाडांशी जोडलेले असतात. अस्थिच्या हालचाली करणे, संपूर्ण आकृतिबंधांच्या हालचाली करणे. याचा आढळ कुठे आहे? स्नायू व हाडांना जोडणाऱ्या भागांमध्ये. स्नायुरज्जू तंतुमय असून बरेच मजबूत असतात. हे कास्ती, कार्टिलेज हे नाक, कान, श्वसननलिका, स्वर यंत्रामध्ये, पोकळीमध्ये असतात. कास्तीमुळे हाडांच्या सांध्यांच्या ठिकाणी नरमपणा येतो. आपण आपल्या कानाच्या नाकाची कास्ती दुमडू शकतो, परंतु आपल्या पायातील, हातातील हाडे दुमडू शकत नाही. कारण काय? तर कानात, नाकात कास्ती असते. ते कास्तीमय बनलेले असतात. ओके. विरल ऊती म्हणलं तर ऊतीची झीज भरून काढण्यासाठी असतात. ते विरल ऊतीद्वारे अवयवांच्या आतील भाग भरला जातो. आत जे इंद्रिय असतात त्यांना आधार दिला जातो. यांचा आधार कुठे? त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान आहे. रक्तवाहिन्यांच्या भोवताली असतात. चेतातंतू व अस्थिमज्जेमध्ये विरल ऊती आढळतात. चरबीयुक्त ऊती ज्या आहेत त्या ॲडिपोज टिश्यू म्हणतो आपण त्यांना. मेदाचे संश्लेषण, संग्रहण आणि चयापचय करतात. चरबीयुक्त ऊती उष्णतारोधक म्हणून कार्य करतात. संरक्षण ऊती म्हणून कार्य करतात. त्वचा खाली आढळतात आपल्याला. वक्रांच्या सभोवताली पण असतात आणि आंतरिंद्रियांमध्ये पण असतात. या ऊतीमध्ये मेदांचे संचयन होते. या पेशी मेदपिंडाने भरलेल्या असतात. स्नायू ऊती बघू आता. मस्क्युलर टिश्यू. स्नायू ऊती या स्नायुतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायूमध्ये संकोची प्रती नसते. या प्रथिनांच्या अंकुचन व प्रसरणामुळे स्नायूंची हालचाल होत असते. ओके. स्नायूंचे प्रकार आहेत ऐच्छिक, अनैच्छिक आणि परिहृदय स्नायू. ओके. व्हॉलंटरी, इनव्हॉलंटरी आणि परिहृदय. आता ऐच्छिकमध्ये आपल्या नियंत्रणाखाली असतात म्हणून त्यांना ऐच्छिक ऊती असं म्हणतात. किंवा हे कंकाली, हे स्नायू अस्थिशी जोडलेले असतात म्हणून याला कंकाली स्नायू असं म्हणतात. किंवा पट्टक्की बघा. फिरके व गडद पट्टे असलेले असतात. हातामध्ये व पायामध्ये असतात. हे अनैच्छिक हे आपल्या नियंत्रणाबाहेरचे स्नायू असतात. यांना आपण अनैच्छिक ऊती किंवा मृदू असेही म्हणतो. अस्थिशी जोडलेले नसतात हे, किंवा अपट्टक्की असतात. फिके व गडद पट्टे नसलेले. अनैच्छिक स्नायूंची पेशी शाकीय व एककेंद्रिकी असतात. ओके. यांचा आकार चकतीसारखा असतो. आणि उदाहरण म्हणलं तर श्वसननलिका, मूत्रवाहिनी, डोळ्यांच्या परितारिकेमध्ये, श्वसन पटलामध्ये असतात हे अनैच्छिक. ओके. आता परिहृदय स्नायू हे हृदयाचे स्नायू असतात. आणि ऐच्छिकमध्ये बघा आता आपल्या शरीरामध्ये एकूण किती? 400 स्नायू असतात. पुरुषांच्या वजनाच्या 40% आणि स्त्रियांच्या वजनाच्या 30% असतात. ओके. पापण्यामध्ये ऐच्छिक तसेच अनैच्छिक दोन्ही पण स्नायू नसतात. ओके. पापण्यामध्ये ऐच्छिक पण नसतात आणि अनैच्छिक पण स्नायू नसतात. आता बघू आपण चेताऊती, नर्वस टिश्यू. मेंदू, चेतारज्जू व चेतातंतू या सर्व चेताऊतींनी बनलेले असतं. चेतापेशीमध्ये केंद्रक व पेशीद्रव्य असतं. पेशीद्रव्यातून लांब अक्षतंतू बाहेर पडतात. चेतातंतूची लांबी 1 मीटरपर्यंत असू शकते. अनेक लहान शाखा असलेल्या तंतूंना वृश्चिका असे म्हणतात. अनेक चेतातंतू कनेक्टिव्ह टिश्यूद्वारे एकत्र येऊन चेता तयार करतात. चेताऊती व स्नायुऊतींचा कार्यात्मक संयोग हा बहुसंख्य प्राण्यांमध्ये आढळून येतो. वनस्पती ऊती, प्लांट टिश्यू. पेशींच्या विभाजनानुसार वनस्पती ऊतींची विभाजी ऊती आणि स्थायी ऊती असे विभागीकरण केलं जातं. ओके. आता विभाजी ऊती आणि स्थायी ऊती बघू आपण. विभाजी ऊतीमध्ये परविभाजी ऊती, पार्श्वविभाजी ऊती आणि आंतरविभाजी ऊती येते. आणि स्थायी ऊतीमध्ये सरळ स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती येतात. तर सरळ स्थायी ऊतीमध्ये बघा मूल ऊती, हरित ऊती, वायू ऊती, स्थूलकोन ऊती, दृढ ऊती आणि पृष्ठभागी ऊती या सरळ स्थायी ऊतीमध्ये येतात. आणि जटिल स्थायीमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी. जलवाहिन्यामध्ये वाहिनिका, वाहिन्या, जलवाहिन्या ऊती आणि जलवाहिनी तंतू येतात. रसवाहिनीमध्ये बघा चाळणनलिका, सहपेशी, रसवाहिनी तंतू आणि रसवाहिनी मूल ऊती येतात.
आता आपण पाहू विभाज्य ऊती. यामध्ये पेशी विभाजनाद्वारे नवीन पेशी निर्मिती केली जाते. या विभाज्य ऊती कोणत्या भागामध्ये आढळतात यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. परविभाज्य ऊती जी आहे ती अपायकल मेरिस्टम ही आढळते खोडाच्या व मुळाच्या अग्रभागी. ओके, परविभाज्य ऊती कुठे आढळते, तर आढळ पण लक्षात ठेवावं लागेल. परविभाज्य ऊती म्हणला तर खोडाच्या आणि मुळाच्या अग्रभागी असते. याचं कार्य काय, मूळ खोडांची लांबी वाढवणे. पार्श्वविभाज्य ऊती ही कष्टजनक स्तर आहे. याचं कार्य आहे मूळ खोडांची रुंदी वाढवणे. पार्श्वविभाज्य ऊतीलाच आपण कष्टजनक स्तर असेही म्हणतो. आंतरिक विभाज्य ऊती जी आहे त्या पानांच्या व फांदीच्या तळाशी असतात. ओके, आंतरिक विभाज्य ऊती पानांच्या आणि फांदीच्या तळाशी. या पेशी अत्यंत क्रियाशील असतात. स्थायी ऊती, विभाज्य ऊतीच्या पेशी विभाजनामुळे स्थायी ऊती तयार होतात. स्थायी ऊतीचे दोन प्रकार आहेत, सरळ स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती. सरळ स्थायी ऊतीमध्ये बघा आता सरळ सिंपल परमनंट टिश्यू. सरळ स्थायी ऊती म्हणतात कारण या ऊती एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेल्या असतात. या ऊतींच्या कार्यावरून त्याचे 6 प्रकार आहेत. मूल ऊती आहे, हरित ऊती आहे, वायू ऊती, स्थूलकोन ऊती आणि दृढ ऊती. ओके, अजून एक आहे पृष्ठभागी ऊती. आता आपण बघू सरळ स्थायी ऊतीमधली मूल ऊती. मूल ऊती या जिवंत पेशी आहेत. या ऊतीमध्ये पेशीमध्ये मोकळी जागा असते, त्यामुळे आंतरपेशी पोकळ्या आढळतात. याचं कार्य, या ऊती विशिष्ट प्रकारचे कार्य करतात असे नाही, पण या ऊती बटाटा व बीट यासारख्या वनस्पतीमध्ये अन्न साठवण्याचं कार्य करतात. मूल ऊतीच्या पेशींच्या पेशीभित्ती काय पातळ असतात. मूल ऊती वनस्पतीच्या सर्व भागामध्ये आढळतात. हरित ऊतीचं कार्य म्हणलं तर प्रकाशसंश्लेषणाचे कार्य करतं आणि याचं वैशिष्ट्य काय, वनस्पतींच्या पानांमध्ये असणाऱ्या ऊतींना हरित ऊती म्हणतो. पानांमधील मूल ऊतींमध्ये हरित लवके असतात. वायू ऊती म्हणलं तर वनस्पतीला पाण्यावर तरंगण्याची क्षमता वायू ऊतीमुळेच निर्माण होते. वनस्पतीमध्ये या ऊतीमुळे हवेच्या पोकळ्या निर्माण होतात. स्थूलकोन ऊती जी आहे ती मुख्यतः पानांच्या देठामध्ये आढळते. याचं कार्य म्हणलं तर वनस्पतींच्या विविध भागांना पाने, खोडे, फांद्या यांना लवचिकता प्राप्त करून देतात. नवीन वनस्पतींना यांत्रिक आधार देण्याचे कार्य करतात. यातील पेशी जिवंत व लांबट असतात. यामध्ये केंद्रक असतं. या ऊतींमधील पेशींच्या भिती या सेल्युलोजमुळे जाड असतात. दृढ ऊती या खोड, सहनी, पूल, पाण्यातील शिरा, बियांच्या कठीण कवचांमध्ये आढळतात. वनस्पतीच्या विविध भागांना मजबूती देतात, ताट व टणक बनवितात. दृढ ऊतींमधील पेशी मृत असतात. दृढ ऊतींमध्ये पेशीभित्तिका लिग्निनच्या थरामुळे जाडसर बनलेले असतात. लिग्निनच्या थरामुळे ते सिमेंटप्रमाणे कार्य करतात. ओके, नारळाचे बाह्य आवरण हे दृढ ऊतींपासून बनलेलं असतं. मलमलचे कापड आंबाडीच्या दृढ ऊतीपासून बनलेलं असतं. ओके, मलमलचे कापड हे आंबाडीच्या ऊतींपासून दृढ. आंब्यातील कोय, बोरांचे बी, बदामावरील कवच म्हणजेच बियांवरील कवच हे दृढ ऊतींपासूनच बनलेलं असतं. पृष्ठभागी ऊती म्हणलं तर सरफेस टिश्यूमध्ये आता वनस्पतीच्या संपूर्ण पृष्ठभागावर पृष्ठभागी ऊती असतात. पृष्ठभागी ऊतींचा अपित्वाचा नावाचा एक थर असतो. हा अपित्वाचा बाह्य आवरणाप्रमाणे वनस्पतीच्या पृष्ठभागावर पसरलेला असतो. पृष्ठभागी ऊतींच्या पेशींना आपण अपित्वचे पेशी असे म्हणतो. या ऊतींच्या आतील भित्तिकी पेशी बाहेरील भित्तिका जाड असतात. यामध्ये आंतरपेशी पोकळ्या नसतात. कोरड्या हवामानात आढळणाऱ्या वनस्पतीमध्ये पृष्ठभागी ऊतींचा भर अतिशय जाडसर असतो, जसं की निवडुंग. काष्ठमय वनस्पतीमध्ये बाह्य आवरणापासून साल निर्माण होते. बाह्य आवरणामध्ये पर्णरंध्रे म्हणजे स्टोमॅटा असतात, त्यातून बाष्प उत्सर्जन होत असतं. ओके, पर्णरंध्राभोवती 2 बाह्य आवरणयुक्त घेवडांच्या बियांच्या आकाराच्या पेशी असतात, त्यांना आपण रक्षक पेशी म्हणतो. रक्षक पेशी या पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण करतात. सर्वसाधारणपणे पानांच्या खालच्या भागावर पर्णरंध्रांची संख्या ही वरच्या पृष्ठभागापेक्षा जास्त असते. पानांच्या एका चौरसमध्ये 45,000 ते 60,000 स्टोमॅटो असू शकतात. वनस्पतीतील सालीतील पेशी मृत असतात, त्यांच्यामध्ये आंतरपेशी पोकळ्या नसतात. वनस्पतीतील सालीवरील भित्तिकेवर सुबेरिन रसायन असतं. कोणतं? सालीवर जे भित्तिकेवर रसायन असतं ते सुबेरिन नावाचं असतं, ज्यामुळे आणि त्या सालीतून वायू व पाणी याची देवाणघेवाण होऊ शकत नाही. ओके, आता जटिल स्थायी ऊती बघा. यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशीतून बनलेल्या ऊतींना आपण जटिल ऊती असं म्हणतो. सहवणी ऊती ही जटिल स्थायी ऊती आहे. या ऊती वनस्पतीच्या खोड, मूळ, पानांमध्ये आढळतात. या ऊतीचे 2 प्रकार आहेत, जलवाहिनी आणि रसवाहिनी. जलवाहिनी म्हणलं तर पाण्याचे वहन करणारे आणि रसवाहिनी म्हणलं तर अन्नाचे वहन करणारी. पानांकडून शर्करा व अमिनो आम्लांचे वनस्पतीच्या खोडांकडे व मुळांकडे वहन करत असतात त्या रसवाहिनी. आता जलवाहिनी पाहू. झायलम ही एक उच्चस्तरीय वनस्पती आढळणारी वाहक ऊती आहे. जलवाहिनीमध्ये बहुतेक पेशी या मृतच असतात. ओके, मेल्यावस्थेमध्ये. आणि जलवाहिनीमध्ये 4 प्रकारच्या पेशी असतात, वाहिनिका, वाहिन्या, जलवाहिनी मूलऊती आणि जलवाहिनी तंतू.
आता वाहिनिकाबद्दल, या पेशी परिपक्व झाल्यानंतर मृत होतात आणि वाहिनिकातील पेशी लांब असतात. यांचं कार्य आहे की पाण्याचं वहन करणं. आणि झायलम वेसल ज्या त्या वाहिन्या वाहिनिकेपेक्षा रुंद असतात आणि यांचं कार्य म्हणलं तर वाहिन्यांमधून पाणी व क्षार वनस्पतींच्या विविध भागांना पुरविणे. जलवाहिनी मूलभूत असते ती अन्न साठवणाऱ्या जिवंत पेशींनी बनलेली असते, अन्न साठवण्याचं कार्य करते. आणि जलवाहिनी तंतू जे असतात ते वनस्पतीतील सहवनी ऊतीला मजबूत देत असतात. आता रसवाहिनी बघू आपण. रसवाहिनीमध्ये बास्ट फायबर्स मिळतात. ओके, रसवाहिनीमध्ये काय मिळतं? बास्ट फायबर्स. पदार्थाचे वहन करण्याचं कार्य आहे रसवाहिनीचं. रसवाहिनी या उच्चस्तरीय वनस्पतीमध्ये आढळणाऱ्या सहवनी वाहक ऊती आहेत. रसवाहिनीचे 4 प्रकार पडतात: चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी तंतू आणि रसवाहिनी मूलऊती. चाळण नलिका म्हणलं तर पदार्थाचे वहन करतं. सच्छिद्र पटल असलेल्या लांब नलिका, चाळण नलिका परिपक्व झाल्यानंतर त्यांच्यातील केंद्रक तसेच भौतिक पेशी अंगके नाहीशी होत असतात. सहपेशी बघा, सहपेशीमध्ये जिवंत असतात. ओके, सहपेशीतील पेशी या जिवंत असतात. त्यांचं कार्य म्हणलं तर चाळण नलिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे. त्यांच्यामध्ये केंद्रक व इतर पेशी अंगके आयुष्यभर असतात. रसवाहिनी तंतूमध्ये मुख्यतः खोडांमध्ये आढळतात. यातील पेशी मृत असतात, वनस्पतींना मजबूती देतात. रसवाहिनी मूलऊती यातील पेशी जिवंत असतात, पेशीभित्तिका पातळ असते आणि कार्य आहे पिष्टमय पदार्थाची साठवण करणे. मानवातील स्नायू सर्वात लांब म्हणलं तर सार्टोरियस येतं. ओके, मांडीमध्ये असतं सार्टोरियस. सर्वात मजबूत आहे जबड्यातला असणारा मॅसेस्टर नावाचा ओके स्नायू. आणि सर्वात लहान स्नायू म्हणलं तर स्टॅपेडियल स्नायू आहे, कानामध्ये असतो स्टॅपेडियल. आणि सर्वात मोठा स्नायू आहे ग्लुटियस मॅक्झिमस. ओके, सर्वात लांब सार्टोरियस, मांडीमध्ये असतो हा स्नायू. सर्वात मजबूत म्हणलं तर जबड्यामध्ये असणारा मॅसेस्टर. सर्वात लहान म्हणलं तर स्टॅपेडियल स्नायू आहे. आणि सर्वात मोठा म्हणलं तर कोणता येतो? ग्लुटियस मॅक्झिमस. ओके, ग्लुटियमस मॅक्झिमस. आता थोडक्यात पाहू आपण ऊतीबद्दल. ऊतीच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो? हिस्टोलॉजी म्हणतो. हिस्टोलॉजी कोणी संज्ञा दिली? मेयर यांनी दिली होती. समान रचना आणि समान कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाला आपण काय म्हणतो? ऊती असे म्हणत असतो. ऊती एकत्र आलं तर अवयव बनतो आणि अवयव एकत्र येऊन अवयव संस्था आणि त्यापासून मग सजीव निर्माण बनतो. ओके, सरळ ऊतीमध्ये अभिस्तर ऊती, सरळ पट्टकी अभिस्तर ऊती, स्तरित पट्टकी अभिस्तर, स्तंभीय अभिस्तर, रोमक स्तंभीय अभिस्तर आणि घनारूप अभिस्तर. अजून एक आहे ग्रंथील अभिस्तर. अशा प्रकारच्या ऊती आढळतात. जटिल ऊतीमध्ये म्हणलं तर संयोजी ऊती आहे. संयोजी ऊतीमध्ये 7 प्रकार आहेत अजून. ओके, अस्थिऊती आहे, रक्त येतं, अस्थिबंध, स्नायुरज्जू, कास्ती, विरल ऊती, चरबीयुक्त ऊती, स्नायू ऊती या प्रकारच्या ऊती येतात. स्नायू ऊतीमध्ये ऐच्छिक, अनैच्छिक आणि परिहृदय स्नायू येतात. वनस्पती ऊतीमध्ये विभाजी ऊती आणि स्नायू ऊती असे 2 प्रकार आहेत. तर विभाजी ऊती, परविभाजी ऊती, पार्श्वविभाजी ऊती आणि आंतरविभाजी ऊती. ओके, सरळ स्थायू ऊतीमध्ये कोणते कोणते येतात? मूल ऊती आहे, हरित ऊती, वायू ऊती, स्थूलकोन ऊती, दृढ ऊती आणि पृष्ठभागीय टिश्यू. ओके, आणि जठरस्थायी ऊतीमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी असे 2 प्रकार पडतात. परविभाजी ऊती जी आहे ती खोडांच्या आणि मुळांच्या अग्रभागी असते. त्याचं कार्य काय तर यांची लांबी वाढवणे, मुळाचं आणि खोडाची लांबी वाढवणे. पार्श्वविभाजी ऊती याला आपण कष्टजनक स्तर असेही म्हणतो. यांचं कार्य म्हणलं तर मूळ आणि खोडांची रुंदी वाढवतो. ओके, लांबी म्हणलं तर परहो आणि रुंदी म्हणलं तर पार्श्वविभाजी. आंतरविभाजी ऊती हे पानांच्या आणि फांदीच्या तळाशी असतं, अत्यंत क्रियाशील असतं. स्थायी ऊती म्हणलं तर या ऊतीचे 2 प्रकार पडतात, सरळस्थायी ऊती आणि जठरस्थायी ऊती. ओके, आता सरळस्थायीमध्ये बघा मूल ऊती ह्या जिवंत पेशी असतात. ओके, यांचं कार्य आहे की ऊतीमध्ये विशिष्ट प्रकारचे कार्य करतात, पण या ऊती बटाटा व बीट यासारख्या वनस्पतीमध्ये अन्न साठवण्याचं कार्य पण करत असतात. ओके, हरित ऊती प्रकाश संश्लेषणाचं कार्य करत असतात. वायू ऊती म्हणलं तर वनस्पतीच्या पाण्यावर तरंगण्याची क्षमता वायू ऊतीमुळेच होत असते. स्थूलकोन ऊती ही मुख्यतः पानांच्या देठामध्ये आढळते आपल्याला. दृढ ऊती हे खोड, संवहनी पूल, पानातील शिरा, बियांच्या कठीण कवचांमध्ये दृढ ऊती असते. पृष्ठभागी ऊती ही संपूर्ण पृष्ठभागावरच असते. ओके, अपित्वचा नावाचा एक थर असतो पृष्ठभागी ऊतींचा. जटिल स्थायी ऊतीमध्ये 2 प्रकार, जलवाहिनी आणि रसवाहिनी. जलवाहिनी पाण्याचं वहन करतं, रसवाहिनी अन्नाचं वहन करतं. अजूनही पण थोडक्यात पॉईंट महत्त्वाचे. सर्वात लांब ऊती म्हणलं तर सार्टोरियस येतं, मांडीमध्ये. सर्वात मजबूत जबड्यामध्ये मॅसेस्टर. सर्वात लहान ऊती आहे स्टॅपेडियल स्नायू, कानामध्ये. आणि सर्वात मोठी ऊती आहे ग्लुटियस मॅक्झिमस. ओके.